महायुतीचा झेंडा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर फडकवायचा आहे। अजित पवार यांची राष्ट्रवादी नसली तरी सुद्धा शिवसेनेसोबत असेल असं वक्तव्य भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी रायगडमध्ये केलं। या विधानावरून चर्चांना आता उधाण आलं। निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत। त्यातच मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना शनिवारी एकत्र दिसली आणि यानंतर आता दिवा शहरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली आहे। या बॅनरवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून हे पोस्टर दिवा येथे लावण्यात आले आहेत। मंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे। संजय राऊत हे पांढऱ्या पायाचे आहेत, जिथे जातात तिथे शिवसेना संपते, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली होती। तर गुलाबराव पाटील यांच्या केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। कोण पांढऱ्या पायाचं? आम्ही अंधश्रद्धा मानत नाही। रेडे आणि बदक कापून ज्यांना वाटतं आम्ही सत्तेवर आलोय तेच काळ्या आणि पांढऱ्या पायाचे असतील, जिभेवर डाग असलेली अशी भाषा करतात, असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच, अशी फटकेबाजी फडणवीस यांनी नाशिकमध्ये केली आहे। अधिकाऱ्यांना उद्देशून कामाची तपासणी करायला मी पुन्हा येईन असं म्हणत फडणवीस यांनी पुन्हा जुन्या गाजलेल्या डायलॉगची आठवण करून दिली आहे। पुण्यामध्ये अजित पवार आणि शरद पवार यांची एकत्रित बैठक पार पडली। या एआय संदर्भात दोघांच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वाची बैठक होती। बैठकीला पवार यांच्यासह वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील आणि थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती। पुण्यातील साखर संकुलामध्ये ही बैठक पार पडली आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्यात। सुनील टिंगरे यांची पुणे शहरातील पूर्व पुण्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे, तर सुभाष जगताप यांची पुणे शहरातील पश्चिम पुण्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे। लक्ष्मण हाकेंचा बारमधील फोटो पोस्ट करत सुरेश चव्हाण यांनी हाके यांच्यावर टीका केली आहे। लक्ष्मण हाके हा आपला दर्जा असं म्हणत सुरेश चव्हाण यांनी हाके यांच्यावर टीकास्त्र डागलं। तर तुझी गाठ माझ्याशी आहे, ही नवी राष्ट्रवादी आहे असंही चव्हाण यांनी म्हटलं। ही नवी राष्ट्रवादी आहे, घड्याळ तेच पण वेळ नवी, त्यामुळे तुझा बंदोबस्त सांगून करू असा इशारा हाकेंना दिलेला आहे। अखेर महाडच्या मैदानातून मंत्री भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांनी केलेल्या नॅपकिनच्या नकलेवरून जोरदार हल्लाबोल केला। हॉटेलचा वेटर खांद्यावर रुमाल टाकतो, आमचा रुमाल हा गोरगरिबांच्या आशीर्वादानं खांद्यावर नसून काखेत असतो, अशा नकलांना मी भीक घालत नाही असं म्हणत गोगावले यांनी तटकरे यांना जोरदार टोला लगावलाय। सुमारे 2 महिन्यानंतर मुंबई महानगर प्रदेशात सीएनजीच्या किमतीमध्ये प्रति किलो 50 पैशांची वाढ करण्यात आली आहे। ही दरवाढ 1 जूनपासून लागू असेल। यानंतर मुंबई, ठाणे आणि इतर भागांमध्ये सीएनजीचा नवीन दर प्रति किलो 80 रुपये झालाय। घरगुती वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या पाईपलाईन गॅसचा दर मात्र 49 रुपये प्रति युनिटवर स्थिर राहणार आहे। व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर 24 रुपयांनी स्वस्त होणार आहे। आजपासून नवीन दर लागू होणार असून 19 किलोच्या एलपीजीची किंमत 1723 रुपये असेल। घरगुती सिलेंडरच्या किमतीमध्ये मात्र कोणताही बदल नाही। पुण्याच्या सदाशिव पेठेतील अपघातात जखमी विद्यार्थ्याच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। तर जखमी विद्यार्थ्यांच्या आजच्या परीक्षेबाबतही योग्य निर्णय घेण्याचं फडणवीस यांनी आश्वासन दिलं। नाशिकमध्ये 2026 मध्ये होणारा कुंभमेळा 12 ऐवजी आता 22 महिने चालणार आहे। मुख्य अमृत स्नान 3च राहतील, मात्र पर्व स्नानाची संख्या 17 वाढून 42 होणार असल्यानं भाविकांना आता याचा लाभ घेता येईल। तब्बल 75 वर्षांनी येणाऱ्या त्रिखंड योगामुळे हा कुंभमेळा 22 महिने चालेल। लातूर महानगरपालिकेच्या वतीनं मान्सूनपूर्व नालेसफाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत शहरातील 152 नाल्यांपैकी 110 नाल्यांची सफाई झाली आहे। तर शहरातून 2269 मेट्रिक टन गाळ सुद्धा काढण्यात आला। तसंच उर्वरित 42 नाल्यांची सफाई येत्या आठवड्याभरात पूर्ण होईल। बीड जिल्ह्यातील पोलीस दलात बदलीचं सत्र सुरूच दिसतंय। बीड पोलीस दलातील तब्बल 19 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात। यामध्ये ठाणेदार आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखांचा देखील समावेश आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पोलीस दलामध्ये मोठे फेरबदल करण्यात आले।
वसई विरार महापालिकेनं महिलांना बस प्रवासामध्ये 50% सवलत देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला। महिलांच्या सुरक्षित आणि परवडणाऱ्या प्रवासासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। लवकरच सर्व बस स्थानकांवर या संदर्भातली मार्गदर्शक सूचना लावण्यात येईल। बुलढाण्याच्या खामगावमध्ये नटराज गार्डनमध्ये असलेल्या मोठमोठ्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे। त्यामुळे शहरातील पर्यावरण प्रेमींनी झाडांना सामूहिक श्रद्धांजली दिली। दरम्यान अवैधरित्या झाडांची कत्तल जे करतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला आहे। धाराशिवच्या उमरग्यातील दापका येथे हैदराबाद मुंबई हायवेवर कारला आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीमध्ये एकाचा मृत्यू झालाय तर सुदैवानं दोघे बचावलेत। शिर्डीहून दर्शन घेऊन परतताना हा अपघात घडला। वाचलेल्या दोघांच्या जबाबात विसंगती आढळल्यामुळे संशय व्यक्त होतोय। मुंबईमध्ये दुचाकीच्या इलेक्ट्रिक बॅटरीचा स्फोट घडला। या स्फोटात घरातील 3 महिला जखमी झाल्याची माहिती आहे। ब्लास्ट झाल्यानं घरात आग लागली। वॉशिंग मशीन, कपडे, वायरिंग जळून खाक झाल्यात। महिलांच्या हाताला आणि चेहऱ्याला दुखापत झाली आहे। राहाता तालुक्यातील अस्तगाव येथे शेततळ्यात पडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। सुमन रामदास सोळके या आपल्या घराजवळील शेततळ्यात पडल्या असत्या। त्यांना वाचवण्यासाठी पतीनं त्यांच्या शेजारी राहणाऱ्या युवकानं तळ्यामध्ये उडी घेऊन महिलेला बाहेर काढला, मात्र वाचवणाऱ्या दोघांचा यामध्ये बुडून मृत्यू झाला। विरार पश्चिममध्ये एका इमारतीचा स्लॅब कोसळून एका महिलेचा मृत्यू झालाय। स्लॅब कोसळण्याची ही वसई विरारमधली मागील 11 दिवसातली तिसरी घटना, तर या 3 दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 2 महिलांचा मृत्यू झालाय। बीडच्या गेवराईतील तांदळ येथे जायकवाडीतील पाण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं उपोषण सुरू आहे। यामध्ये सरपंच, उपसरपंच संघटनेनं पाठिंबा दिलाय आणि या आंदोलनाची दखल घेऊन प्रश्न मार्गी लावण्याची मागणी सुद्धा या दरम्यान करण्यात आली आणि मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा देण्यात आलाय। काँग्रेसकडून 3 जून रोजी शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा काढण्यात येणार आहे। शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उचलण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात येईल। यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी गावातून पदयात्रेची सुरुवात होईल। राज्यामध्ये शनिवारी कोरोनाचे 68 नवीन रुग्ण आढळलेले आहेत, तर मुंबईमध्ये 30 रुग्ण आढळले आहेत। त्या खालोखाल पुणे महापालिका परिसरात 15 रुग्णांची नोंद झाली आहे। वसईच्या नायगावमधील एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। त्याच्यावर मुंबईतच अंत्यसंस्कार केले गेलेत। मावळच्या मुळशी तालुक्यातील पौंडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टरांचा हलगर्जीपणा समोर आलाय। सर्पदंश झालेल्या रुग्णावर चुकीचा औषधोपचार केल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। या दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेनं वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरून त्यांना चांगलाच जाब विचारला। संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयामध्ये एका महिलेच्या पोटातून शस्त्रक्रिया करून कापडाचा तुकडा काढण्यात आला। वाशिमच्या रिसोडमधील खासगी रुग्णालयामध्ये तिची प्रसूती झालेली होती। या दरम्यान हा कपडा पोटात राहिल्याची तक्रार नातेवाईकांनी केली आहे। जालन्यामध्ये नवीन शैक्षणिक वर्षात 2,18,147 विद्यार्थ्यांना नवीन पुस्तकं वितरित केली जाणार आहेत आणि यासाठी जालन्याच्या शिक्षण विभागाला आतापर्यंत 70% पुस्तकं प्राप्त झाली असून उर्वरित 30% पुस्तकांची जालन्याच्या शिक्षण विभागाला अद्यापही प्रतीक्षा आहे। मुदखेड ते सरेगाव या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। मागील खरं तर अनेक वर्षांपासून हा रस्ता खराब झालाय। पावसाळ्यामुळे या रस्त्यावर अक्षरशः चिखल पसरलाय। अनेक वेळा खरं तर या रस्त्यांच्या संदर्भात निवेदन देण्यात आलंय, परंतु रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। वाशिम येथील दिव्यांग वारकरी संत सुरदास महाराज दिव्यांग वारकऱ्यांचा पायी पालखी सोहळा घेऊन पंढरपूरसाठी निघालेले आहेत। यात 15 दिव्यांग वारकरी 35 दिवसात 400 किलोमीटर पायी प्रवास करत हा पालखी सोहळा पंढरपूरला दाखल होईल। संत तुकोबांच्या पालखी रथासाठी बैलजोडी विकत घेण्यात आली आहे। यंदा प्रथमच देहू संस्थाननं बैलजोडी विकत घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे कर्नाटकमधून पालखी रथासाठी बैलजोडी तर चौघडा गाडीसाठी बैलजोडी महाराष्ट्रातून विकत घेण्यात आली आहे। रथासाठी आणखी एक बैलजोडी विकत घेतली जाईल। बुलढाण्याच्या शेगावहून श्री संत गजानन महाराज यांची पालखी आज पंढरपूरकडे मार्गस्थ होईल। या दरम्यान 700 वारकरी वारीमध्ये सहभागी होतील। 33 दिवसांच्या प्रवासानंतर 4 जुलै रोजी पालखी पंढरपूरमध्ये दाखल होईल। आषाढी एकादशीच्या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यानंतर 9 जुलैला ती पुन्हा परतेल।
लोणावळ्यालगत कार्ला परिसरात एकविरा देवीचं मंदिर असलेल्या डोंगरावर धुक्याची चादर बघायला मिळाली। या दरम्यान जुन्या मुंबई पुणे मार्गावरून एकविरा गड धुक्यामध्ये हरवल्याचं दिसत होतं आणि देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना या दृश्यांमुळे ते मंत्रमुग्ध झाले। अमरावतीमध्ये महावितरणाच्या वतीनं रन फॉर सेफ्टी मॅरेथॉनचं आयोजन केलं गेलं होतं आणि या महावितरणाचे शेकडो कर्मचारी मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते। विद्युत भवन येथून मॅरेथॉनला सुरुवात केलेली होती। विद्युत सुरक्षा जनजागृतीसाठी 1 ते 6 जून दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहाचं आयोजन केलं जाईल। जालना बस स्थानकामध्ये पुण्याहून आलेल्या बस चालकाला मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला, त्यामुळे बस चालक रक्तबंबाळ झालाय। या घटनेनंतर चालकाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून उपचार त्याच्यावर सुरू आहेत। मात्र या घटनेमुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। जालन्याच्या रहेमानगंज भागात भटक्या कुत्र्यांनी 7 वर्षीय मुलावर हल्ला चढवलाय। कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। हल्ल्याची ही दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहेत। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथे एका 6 वर्षीय मुलीवर बिबट्यानं हल्ला चढवलाय। या हल्ल्यात मुलगी जखमी झाली। तिच्या मानेवर आणि डोक्यावर बिबट्याची नखं खोलवर गेल्यानं बराच रक्तस्राव झाला। सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत। नागपूर पारशिवणीतील नेहरूवाडा परिसरात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झालाय। पती पत्नी दोघं शेतामध्ये काम करत होते। दरम्यान अचानक वाघानं पतीवर हल्ला चढवला। माहिती मिळताच पारशिवणी पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली आहे। बीडमध्ये सेवानिवृत्त शिक्षिकेला 83 लाखांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आलाय। मनी लॉन्ड्रिंग आणि अतिरेक्यांना फंडिंग केल्याचं सांगत चौकशीसाठी सहकार्य करण्याची विनंती भामट्यांनी केली। तसंच आम्ही तुम्हाला या प्रकरणातून सोडवू, विश्वास नागरे पाटील यांनी आम्हाला यासाठी स्पेशल विनंती केल्याचं फोनवर सांगत भामट्यांनी हे पैसे हडपले आहेत। अमरावती जिल्ह्यात विविध ठिकाणी 24 तासात 6 जणांनी आत्महत्या केल्या। त्यापैकी 5 घटना ग्रामीण भागात घडल्यात। या 6 जणांनी गळफास घेऊन आयुष्य संपवलंय। सर्व घटनांची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। या आत्महत्यांमुळे अमरावतीमध्ये खळबळ माजली आहे। गोवंशाची तस्करी करणाऱ्या वाहनाला थांबवण्याचा इशारा करण्यात आलाय। मात्र त्या वाहन चालकानं थेट पोलिसांच्या वाहनाला धडक दिल्याचा प्रकार बीड शहरात घडलाय। यामध्ये डीवायएसपी सह कर्मचारी थोडक्यात बचावले। दरम्यान यानंतर पोलिसांनी कारवाई करत या वाहनातून नेल्या जात असलेल्या गायीची सुटका केली असून 2 जणांना ताब्यात घेतलाय। पुण्यामध्ये कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीला कोलकाता पोलिसांनी अटक केली आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आलाय। शुक्रवारी रात्री कोलकाता पोलिसांनी गुरुग्राम येथून तिला अटक केली आहे। हिंगोलीमध्ये लग्नाचा आमिष दाखवून युवतीवर अत्याचार करण्यात आलेले आहेत। पीडित युवतीनं एका मुलीला जन्म दिलाय। दरम्यान पीडितेनं लग्नाची मागणी केल्यावर आरोपीनं पीडिता आणि मुलीला सांभाळण्यास नकार दिला। या आरोपीविरोधात हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। पिंपरी चिंचवडमध्ये प्रशांत येवंडे यांची शशांक आणि आई लता हगवणेनं जेसीबीची विक्रीच्या नावाखाली फसवणूक केली होती। ॲडव्हान्स आणि कर्ज फेडण्यासाठी दिलेलं 11,70,000 रुपये हगवणे यांनी परत काही केले नाहीत। त्यामुळे पोलिसांनी हगवणे यांच्या घरातून जेसीबी जप्त केलाय। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादेत छापा टाकत पोलिसांनी एमडी ड्रग्सच्या साठ्यासह 60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। आरोपी राहत्या घरातूनच एमडी ड्रग्सची विक्री करत होता। तो मुंबईतून ड्रग्स आणून दुप्पट किमतीनं विक्री करत असल्याचं तपासातून समोर आलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये स्किल गेमच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदा ऑनलाईन लॉटरी सेंटरवर पोलिसांनी कारवाई केली। या कारवाईवेळी 5 ऑनलाईन लॉटरी सेंटरवर पोलिसांनी छापे टाकले। दरम्यान लाखोंचं साहित्य जप्त करत अनेक आरोपींना अटकही करण्यात आल्याची माहिती मिळते। वर्ध्याच्या सेलू पोलिसांनी म्हशी चोरी प्रकरणी एकाला ताब्यात घेतल्याचं समजतंय। सेलू तालुक्यातील वडगाव शिवारातील शेतातून 2 म्हशींची चोरी झाली होती। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत हा गुन्हा उघडकीस आणत 30,000 रुपये जप्त केलेत। जालन्याच्या अंबडमधील कुक्कडगाव ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडलाय। त्यानं नमुना 8अ प्रमाणपत्र देण्याकरता 15,000 रुपयांची लाच मागितलेली होती। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय।
भंडारामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे। अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवत तरुणानं अत्याचार केले, त्यानंतर बदनामीची धमकी सुद्धा दिली होती। या प्रकरणी सिहोरा पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय आणि नराधमाला बेड्या ठोकल्या। लातूरच्या उदगीर शहर पोलिसांनी बाळाला बेकायदा दत्तक केल्याप्रकरणी 8 जणांविरोधात गुन्हा नोंदवलाय। 100 रुपयांच्या मुद्रांकांवर एका 18 महिन्याच्या बाळाला घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयानं या संदर्भात चौकशी सुद्धा केलेली होती। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये IPL क्रिकेटवर खेळल्या जाणाऱ्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकलाय। या दरम्यान पोलिसांनी 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करत एकाला बेड्या ठोकलेल्या आहेत। आरोपीकडून मोबाईल, टीव्ही, रोकड आणि विदेशी दारू जप्त केली गेली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या लोकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय। माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावत विवाहितेला बेदम मारहाण करत चटके देण्यात आले। सासरच्या लोकांनी केलेल्या मारहाणीमध्ये विवाहिता गंभीर जखमी झाली आहे। अमरावतीमध्ये ट्रॅव्हल्समधून प्रतिबंधित HTBT कपाशी बियाण्यांची तस्करी करणाऱ्यावर कारवाई केली गेली आहे। कारवाईमध्ये 2500 पाकिटं, प्रिंट केलेले 4 कट्टे असा एकूण 25 लाखांचा मुद्देमाल जप्त झालाय। गुजरातच्या अहमदाबादमधून प्रतिबंधित HTBT बियाणं जप्त करण्यात आली। नाशिकमध्ये सोशल मीडियावरील फॉलोअर्स जास्त असणं एका मुलाला त्याच्या जीवावर चांगलंच बेतलं असतं। त्याच्या मानेवर धारदार शस्त्र ठेवून इन्स्टा आयडीची मागणी करणाऱ्या अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। त्यांना बालगृहात पाठवण्यात आलंय। नागपूर पोलिसांचं ऑपरेशन थंडर जोरात सुरू आहे। पोलिसांनी मध्यरात्री एकाच दरम्यान पोलीस स्टेशन हद्दीतील हुक्का पार्लरवर धाड टाकत मोठी कारवाई केली। या कारवाईमध्ये हुक्का, ई-सिगारेट सोबत हुक्का पार्लरमधील अवैध साहित्य जप्त झालंय। बीडच्या अंबाजोगाई शहरातून 7 दुचाकी चोरणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे। या दुचाकी त्यांना बीडच्या तळेगाव शिवारामध्ये ठेवलेल्या होत्या। त्यानंतर दुचाकींची विक्री केली जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना प्राप्त झाली होती आणि त्यानंतर पोलिसांनी धाड टाकत 7 दुचाकींसह आरोपींना अटक केली। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील पिंपोळदमध्ये कृषी विभागाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई बघायला मिळाली। प्रतिबंधित असलेल्या HTBT कपाशीची 1500 पाकिटं जप्त केली गेली आहेत। पिंपळोद येथील प्रशांत रामदास नवलकर यांच्या घरी आणि गोडाऊनवर छापा टाकून धडक कारवाई केली गेली आहे। कारवाईमध्ये 13 लाखांचा मुद्देमाल जप्त झाला। कृषी विभागाच्या पथकानं ही कारवाई केली। भारताचे चीफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी त्यांच्या वक्तव्याचा तपशील देण्यास नकार दिलाय। सुरुवातीला भारताचं नुकसान झालं असं ते एका मुलाखतीमध्ये बोललेले होते। पाकिस्ताननं भारताची विमानं पाडल्याचा दावा केल्याबद्दल त्यांना विचारण्यात सुद्धा आलेलं होतं। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देशातील सर्वात शक्तिशाली आणि मेहनती मुख्यमंत्री या शब्दात सरन्यायाधीश BR गवई यांनी त्यांचं कौतुक केलंय। प्रयागराजच्या उच्च न्यायालयामध्ये 680 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या अधिवक्ता चेंबर इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। केंद्र सरकारनं बाजारातील खाद्यतेलांचे दर कमी करण्यासाठी मोठं पाऊल उचललंय। केंद्रानं कच्च्या खाद्यतेलांवरील मूलभूत आयात शुल्कात 10% कपात केली आहे असं सरकारनं जारी केलेल्या एका अधिसूचनेमध्ये म्हटलंय। वनस्पती तेलाच्या मागणीसाठी 70%पेक्षा अधिक तेल आयात केलं जातं। पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या संघटनेनं मोठा दावा केलाय। कुख्यात दहशतवादी हाफिज सईद म्होरक्या असलेल्या या संघटनेनं बांगलादेशमध्ये हसीना सरकार उलथवण्यात आमची सुद्धा भूमिका होती अशी वल्गना केली आहे। पाकिस्तानमधील दहशतवादी भारतासह इतर देशांमध्ये वाईट हेतू पूर्ण करताना आता दिसतात। कर्नाटक सरकारनं हुक्का बारवर बंदी घालणारा नवीन तंबाखू विरोधी कायदा लागू केलाय। आता तंबाखूजन्य उत्पादनांच्या खरेदीसाठी किमान कायदेशीर वय 18 वरून 21 वर्ष केलं गेलंय। याचं उल्लंघन केल्यास कठोर शिक्षेची तरतूद सुद्धा केली गेली आहे। कोलकात्याच्या प्रसिद्ध भगवान जगन्नाथ रथयात्रेच्या रथाच्या चाकांमध्ये 48 वर्षांनंतर बदल केला गेलाय। या रथाला रशियाच्या सुखोई जेट विमानाचं टायर बसवण्यात आलेत। हे टायर लढाऊ विमानांमध्ये वापरले जातात आणि त्यांचा व्यास जुन्या बोईंग टायरसारखा आहे, त्यामुळे आता रथ चालवणं अजून सोपं होईल। उत्तर प्रदेशमधील शामली जिल्ह्यात रेल्वेचा मोठा अपघात होण्यापासून टळलाय। काही अज्ञात समाजकंटकांनी शामली आणि बलवा स्टेशनच्या रुळांवर भला मोठा सिमेंट आणि लोखंडी पाईप ठेवलेला होता।
ट्रेन डिरेल करण्याचा या समाजकंटकांना कट होता, मात्र ट्रेनचा ड्रायव्हर सतर्क असल्यानं त्यानं वेळीच ब्रेक लावला आणि ट्रेन थांबवली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यातील नेतेवाला येथे एका पाण्याच्या टाकीवर चक्क बैल चढल्यानं एकच गोंधळ उडाला. हा प्रकार पाहण्यासाठी पाण्याच्या टाकीजवळ बघ्यांची भरपूर गर्दी जमली. शेवटी याची माहिती प्रशासनाला देण्यात आली आणि 6 तासानंतर या बैलाला खाली उतरवण्यात यश आलं. राष्ट्रीय जनता दलात सुरू असलेल्या घरगुती वादानंतर तेजप्रताप यादव पुन्हा एकदा सक्रिय झालेत. वडील लालू प्रसाद यादव आणि आई राबडी देवी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर त्यांनी महाभारतातील कृष्ण अर्जुन उपमेच्या माध्यमातून भावनिक पोस्ट शेअर केली. कोलकातामध्ये झालेल्या विजयी संकल्प कार्यकर्ता संमेलनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी कालीघाट आणि दक्षिणेश्वरमधील काली मातेचं दर्शन घेतलं. बंगालमध्ये आधी कम्युनिस्ट आणि नंतर टीएमसीमुळे गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि महिलांवर होणारी हिंसाचार वाढलाय. उत्तराखंडमध्ये 2 मे रोजी बाबा केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्यात आले. दरम्यान केदारनाथ धाममध्ये भाविकांनी विक्रमी गर्दी केल्याचं बघायला मिळालं. दरवाजे उघडल्यापासून अवघ्या एका महिन्यात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची संख्या 7 लाखांहून अधिक झाली आहे.